श्री गजानन विजय अध्याय 13. श्री गणेशाय नम. हे संत वरदा श्रीधरा, हे दयाच्या सागरा, हे गोप गोपी प्रियकरा, तमाल निळा पावहरी, तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गायी वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निजलीले करून गायी वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले. दुष्ट ऐशा कालियाला यमुने माझी बुडवून भला, रमणक द्वीपा धाडीला गोप निर्भय करण्यास, तेवी माझ्या दुर्दैवा तुडविून या वासुदेवा, दास गणू करावा निर्भय सर्व बाजूनी. मी अजाण भक्त तुझा हरी, परी देवा कृपा करी, मी आहे अनाधिकारी योग्य न तुझ्या कृपेस. ऐसे जरी आहे सत्य, परी नको पाहू संत, माझी चिंता वार त्वरित आपल्या कृपा कटाक्षाने. आता श्रोते सावधान, बंकट हरी लक्ष्मण, विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवाया. भाविकाने वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली, वर्गणीची काहो पडली जरूर तुमच्या साधुत्वा. गजानन म्हणता महासंत, जे न घडे ते घडवित, मग त्यांच्या मठाप्रत वर्गणीही कशाला. कुबेर त्यांचा भंडारी, मग कशास फिरता दारोदारी, चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले. ऐसे ऐकता भाषण जगदेव बोलला हसून, या भिक्षेचे कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी. श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी, ह्या अवघ्या अटी तुमचे कल्याण व्हावयास. स्वामी गजाननाचा त्रिलोक्य हाची मठ साचा, अवघी वणे हा बगीचा, पलंग ज्याचा मेदिनी. अष्टसिद्धी दासी परी, राबताती त्यांच्या घरी, तोन तुमची परवा करी, त्यांचे वैभव निराळे. सविता सूर्यनारायण त्यासी दीप कोठून, प्रकाश देऊ शकेल जाण, प्रतिकार करण्यात माझा. तो मुळीच प्रकाशमयी, त्याला दीपाचे काज नाही. हलकारा तो होऊन होई, कोठून होई सार्वभौम भूषविला. इच्छा ऐहिक वैभवाची असते मानवा प्रतिसाची, ती आहे व्हावयाची पूर्ण या पुण्यकृतेने. रोग बरा करण्याभली औषधाची योजना केली, प्राणासाठी नसे झाली ती हे ध्यानी धरा हो. रोग भय शरीरास नाही मुळीच प्राणास, जन्म मरण हेही त्यास नाही मुळी राहिले. तैसे तुमची सुसंपन्नता रक्षण व्हाया समर्था, पुण्यरूप औषधी आता मिळणे भाग आहे की. संपन्नते हे शरीर, रोग त्यांचे अनाचार, त्याचा नाश होणार या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्य संचय करा, कुतर्कणा चित्ती धरा, पुण्य मेदिनी माझी पेरा, करा आपुल्या संपत्तीचा. बीज पेरता खडकावर, ते वाया जाते साचार, त्यास कधी ना येणार मोड हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना हे खडक असती जाणा, तेथे टाकिल्या वरी दाणा, तो किडे पाखरे भक्षिती. संत सेवा मान, कोणते नाही पुण्य आन, स्वामी संत सांप्रत गजानन, मुकुटमणी संताचे. संत कार्यास काही देता, अगणित होते सर्वथा, मग दाना टाकीता मेदिनी माझी कणीस होते. त्या कणसास दाणे येती, एकाचेच बहुत होती, तीच पुण्याची आहे स्थिती, हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार, कुटाळ झाले निरुत्तर, खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची. नेता असल्या वजनदार, वर्गणीती जमे फार, क्षुल्लकांच्याचे न होणार कार्य कधेही वर्गणीचे. असो मिळाल्या जागेवरी, कोट बांधिला सत्वरी, झटू लागले गावकरी, मग वाण कशाची. बांधकाम कोटाचे चालता शेगाविसाचे, दगड चुनारे तिचे सामान गाड्या वाहती. त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावरी, त्यांची विचार अंतरी ऐसा रीती केला हो. आपण येथे बसल्याविने काम न चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते परियेसा. एका रेतीच्या गाडीवर समर्थांची बैसली स्वारी, तो गाडीवान झाला दुरी, महार होता म्हणून. तई महाराज वदले तयास, कारे खाली उतरलास, आम्हा परमहंसास विटाळाची बाधा नसे. महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे. मारुती रामरूप झाला परी, राम सानिध्य नाही बसला, तो उभाच पहा राहिला, कर जोडणी रामापुढे. बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी, बैलांनो नीट चाला आजी, गाडीवाल्या मागून. बैल तैसे वागिले नाही कशास बुजले, गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थळास. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले त्याच्या भव्य समाधींचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात.
43 45 700 सर्वे नंबरच्या महाराज बसलेच्या ठिकाणी तीच यावी मैदानी मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले. त्या 2 नंबरातून जागा थोडी होऊन साधीला तो मध्य जाणं ऐसे चतुर कारभारी. 1 एकराचा हुकूम झाला परी बांधकामाच्या वेळेला समाधी मध्य साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाणं जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांच्या होते मणी वचन दिले अधिकाऱ्यांनी आणि 1 एकर तुम्हा लागुनी काम पाहून जागा देऊ. यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास परी ते गेले विकोपास एका दृष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी. त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था. 11 गुंठे जागेचा तपास करायासाच्या एक जोशी नावाचा आला आहे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. त्या अधिकारी जोशाप्रती समर्थाने दिली स्फूर्ती. चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्यांनी मारिला की हा दंड झालेला विनाकारण आहे भला. दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून. मी करून आलो चौकशी जाऊन त्या शेगावसी. या घडलेल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला ते हरिपाटलास आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थांचे वाक्य न खोटे व्हावयाचे. मजवरी किटाळ महाराजांचे येऊन गेले नुकतेच एक. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून तुझ्या एकाही केसा लागुनी धक्का न त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार. तैसाच हाही प्रकार आज दिने झालासे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकले. असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामीच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो. मेहेरकरांच्या सानिध्याला दड नामे ग्राम भला. त्या गावीचा एक आला गंगाभारती गोसावी. त्यास होता महारोग कुजून गेले अवघे अंग. उरली न पडल्या वाचून भेग. जागा दोन्ही पायाला. कर पद बोटे झडून गेली. तणू प्रती चढली लाली. कानाच्या सुजल्या पाळी. कंडू सुटला तणू ते. म्हणून गंगाभरती त्या महारोगा त्रासाला आती. समर्थांची ऐकोणी कीर्ती शेगाव्यासी पातला. श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक अडवू लागले बहुत. तुला रक्तपित आहे सत्य तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई. उभा राहून दर्शन घेई. कधीही न जवळ जाई त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार म्हणून वैद्य डॉक्टर सांगती याचा विचार. तू आपल्या मणी करी. परी एके दिनी गंगाभरती चुकवून अवघ्या लोकाप्रती येता झाला सत्वरगती. प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेवता पायावर समर्थांनी चापट थोर मारली त्याच्या डोक्यावर अति जोराने विभुद हो. म्हणून तो उभा ठेला. समर्थास न्याहाळू लागला. स्वामींनी त्याचे थोबाडीला दोन्ही करे तोडिले. फडाफड मारिल्या मुखात आणिक वरती एक लाथ. खाकरोणी बेडक्याप्रत थुंकिले त्याच्या तणूवरी. तोच त्यानी मानिला समर्थांचा प्रसाद भला. बेडका होता जो का पडला तयाची या अंगावर. तो त्याने घेऊन करी चोळून अवघ्या शरीरी लाविता झाला मलमापरी आपुल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता. तो गोसाव्यासी बोलला झाला पहा येणे रीती. आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले. त्यावरी त्याने टाकिले या अमंगळ बेडक्याते. तो तू प्रसाद मानिला अवघ्या अंगाते चोळीला. जा लावून साबणाला धुवून टाकी सत्वर. हे ऐसे वेडे पीर विचारू लागला भूमीवर. त्याशी अंधश्रद्धेचे नर साधू ऐसे मानती. त्याचा परिणाम ऐसा होतो अविधी कृत्यास ऊत येतो. तो येता सहज जातो समाज तो रसातळा. त्यासी तुझेच उदाहरण. तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून या वेड्या पिशापासी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा. म्हणे तुम्ही येथेच चुकता याचा विचार करा. अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चयसे. कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी न वसे कदा. तुम्हास दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा. कस्तुरीच्या सारखा सुवास येतो त्या लागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास. हात लावून या खास म्हणजे कळून येईल की. त्यात थुंकण्याचे नाव नाही. अवघी औषधी आहे पाही. मी इतुका वेडा नाही बेडक्यास मलम मांडणारा. तुझ्या त्याच्याशी संबंध नव्हता म्हणून बेडका दिसला तत्वता. समर्थाची योग्यता त्वणमुळी जाणिली. त्याने पाहण्या प्रत्यांतर चला जाऊ एकवार. स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको.
समर्थ स्नान प्रतिदिनी करतील ज्या जागेची तिथल्या ओल्या मातीची मी लावितो निंजांगा. ऐसा संवाद तेथे झाला. दोघे गेले स्नानस्थानाला. तो कुटाळासी त्याला अनुभव गोसाव्या परीच. मृतिका स्थान स्थलाची दोघांनी घेतली साची. तो गोसाव्याच्या हाताची बैसली औषधे होऊन. कुटाळाच्या हातात ओलीच माती आली खचित. दुर्गंधी किंचित येत होती तियेला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला म्हणी कुत्सित कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते. हा दूर बसून भजना ते करी स्वामी पुढे नित्य. आवाज गंगा भरतीचा पहाडी गोड मधुर साचा. अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले. रोगाचे स्वरूप पालटले. लिलणे ते सोडिले जयाची या अंगाला. चाफे झाले पूर्ववत. भेगापदीच्या निमिल्या समस्त. दुर्गंधीचा मोडला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ म्हण. प्रत्येक जीवाकारण गायन हे आवडते. बायको गंगा भरतीची अणुसया नावाची. ती शेगावी आली साची न्याया निजपतीला. संतोष भरती कुमार होता तिच्या बरोबर. येऊन पतीस जोडिले कर. चला आता गावाते. तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली. समर्थ साक्ष चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला म्हणे बापा गावी चला. पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले. गंगा भरती म्हणे त्यावर मला नका जोडू कर. आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथांची स्वामी गजानन येथे बसली. त्याने माझी उतरली धुंदी चापट मारून. राख लावली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात. केलीस विटंबना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकेते बोलले थापट्या मारून जागे केले. आता डोळे उघडले संसाराचा संबंध नको. हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईस नेई घरा. येथे नकोस राहू जरा. सवड जवळ करावे हेचे जीवमान जोवरी. तोवरी हिची सेवा करी. ही तुझी माय खरी. हिला अंतर देऊ नको. मातोश्रीची करिता सेवा. तो प्रिय होतो वासुदेवा. पुंडलिकाचा ठेविता. इतिहास डोळा पुढे. मी येता सवडदात. पुन्हा रोग होईल पूर्वत. म्हणून त्या आम्हा आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो. आता देवाकडे जातो. नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेला खरा नराचा जन्म साचिरा. चुकेल 84चा फेरा. ऐशे साच सांगितले. समर्थ कृपे निश्चिंती झाली मलाही उपरती. या परमार्थ खिरीत माती टाकू नका रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सवडदाला दिले धाडून राहिला आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समर्थांची आवडीने म्हणावी साची. त्यास कला गायनाची येत होती विबुध हो. प्रत्यक्ष ही तो आस्तमाना एक तारा घेऊन जाणा. समर्थांच्या सानिधाना बैसून भजन करीत असे. ऐकून त्याचे भजन इतरांचे हर्षे मन. वस्तू अशीच आहे गाण रंज विणारी सर्वाते. हा गंगा भरती बरा झाला. रोगाचा पत्ता मोडिला. मालका पुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एका पौषमासी झामसिंग आला शेगावासी. बोलता झाला समर्थासी माझ्या गावास चला हो. मम भाच्याच्या ग्रहाला अडगावी नेण्याला मी आलो होतो आपणाला. तई आपुला करार. ऐसा होता समर्था. मी नाही येता आता. नको करू आग्रह व्रथा. पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुत. चला आता मुडगावात. मी आहे आपुला भक्त. माझी इच्छा पूर्ण करा. मुडगावात माझे घर. काही दिवस राहा तरी. मी अवघी करून तयारी न्याया आलो आपणा. झामसिंगाबरोबर मुंडा गावी आले साधूवर. दर्शना लुटले नारी नर. तोण आनंद वर्णावे. झामसिंगाने भंडारा घातिला असे थोर खरा. मुंडगाव झाले गोदातीर. दुसरे की हो पैठण. पैठण माझी एकनाथ. मुंडगावी गजानन संत. भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया. आचारी लागले स्वयंपाका. अर्धा स्वयंपाक झाला निका. ते महाराज बोलले देखा. ऐसे झामसिंगासी. झामसिंगा आज चतुर्दशी. मुळीच आहे रिक्त तिथी. भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झामसिंग बोलला यावर. स्वयंपाक झाला तयार. लोक जमले आहेत फार. आपला प्रसाद घ्यावया. स्वामींनी केले बोलणे. तुझे व्यवहार दृष्टीने योग्य परी हे न माने.
त्या जगदीश्वराला जामसिंग हे अन्न न येईल उपयोग कारण तुझ्या प्रपंचिका लागून आपलेच व्हावे वाटते पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जाणा भरून आले गर्जना होऊ लागली मेघांची चमके वीज माथ्यावरी झंझावात सुटला भारी कडाकडती एक कांतारी लागली झाडे मोडावया घटकेत पाणी पाणी झाले अन्न उघे वाया गेले मग झामसिंगाने विनविले महाराजासे येणे रीती आता महाराज उद्या तरी मुळी न व्हावे आजच्या परी हिरमुष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया निवारया पर्जन्याला हा नन्हे पावसाळा आगंतुक बेटा आला आमचा नाश करावया आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल वाटोळते पहा सकळ मग म्हणतील लोक ऐसे झामसिंगे केले पुण्य हा भंडारा घालून ते भोगले आम्हा लागून वा खूप तरा पुण्याची ते महाराज म्हणाले झामसिंगा ऐसा संचित होशी का गा तुला न उद्या होईल दगा हा पर्जन्य कधीही आताच मी वरितो त्यासी ऐसे बोलून आकाशासी पाहू लागला पुण्यराशी तो आभाळ फाकले मेघ क्षणात निघून गेले सर्व ठाई ऊन पडले हे एका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची दुसरे दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला तो नियम चालला अजून या मुडगावी झामसिंगाने आपुली इस्टेट सर्व अर्पण केली महाराजांचे चरणी भली त्या मुंड गाव ग्रामात लोक त्या मुंड गावात समर्थांचे झाले भक्त पुंडलिक भोकरे म्हणून येत्यात एक जवान पोऱ्यासे हा उकिरड्या नामक कुणब्याचा पुत्र एकुलता एक साचा भक्त झाला महाराजांचा ऐन तरुण्य माझारी हे उकिरडा नाम वराडात पोर नसल्या वाचत लोक नवसे ठेवतात ऐसा प्रघात त्याप्रती ते पेटया तेलंगणात केरपुंजा महाराष्ट्रात तैसा उकिरडा वराडात नावे ठेविती बालकांचे हा पुंडलिक वद्य पक्षासी करावया वारिसी येत नेमे शेगावासी घ्याया दर्शन समर्थांचे जैसा काते वारकरी वद्य पक्षा माझरी जाती इंद्रायणी तिरी देहू आळंदी गावाला तैसाच हा वराडात वारी वद्य पक्षात करी येऊन शेगावात परमभक्तीने असो एकदा वराडात रोग ग्रंथिक सन्निपात बळावला अत्यंत गावाबाहेर पडले की या तापात ऐसे होते प्रथमतः थंडी वाजते अंग ज्वाराने तप्त होते डोळे होती लाल बहु आणि कोठे तरी संध्यावर ग्रंथी उठे सत्वर ती होता करी जोर वात तिच्या मागुणी मग रोगी बरळत असे शुद्धी न काही राहत असे तेलखी अंगाची होत असे बेशुद्ध होई क्षणाक्षणा पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरतखंडात त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणी ती साथ इकडे आली गावोगाव पसरली त्यांच्या प्रतिकार सोडून दिली लोकांनी ती घरदारे त्या दुर्धर साथीची स्वारी आली पहा मुंड गावावरी तो पुंडलिकाची आली वारी शेगावास निघाला कसकस त्याला घरीच आली परी ती त्याने चोरिली शेगावाची वाट धरली आपल्या पिता समवेत येता 5 कोसावर शरीराची भरला ज्वार एक पाऊल भूमीवर तयाच्याने टाकविना गाठ उठली बगलेत हैराण झाला रस्त्यात ऐसे पाहून पुसेतात कारे पुंडलिका ऐशे करसे पुंडलिक म्हणे बापाला बाबा म्हशी ताप आला गोळा एक खेला उठला आहे येधवा शक्ती सारी क्षीण झाली आता मशीन चालवे मुळी काय करू ही राहिली वारी आहे दुर्दैवा हे स्वामी दयागणा वारीस खंड पाडीना दाव तुझ्या दिव्य चरणा भक्ता वत्सा कृपानिधी वारी सांग झाल्यावर मग येऊ दे खुशाल ज्वार जरी सांडले शरीर तरीण त्याची परवा मला माझ्या पुण्य ठेवा हीच वारी ती रक्षण आता करी ही साथ झाली वैरी नाश तिच्या करावयाते शरीर सामर्थ्य जोवर परमार्थ घडे तोवर बापही झाला चिंतातुर ती मुलाची पाहून स्थिती तोही रडू लागला हा एकुलता एक पुत्र मला देवण दिवा नेई भला हा माझ्या वंशाचा उकिरडा म्हणे पुत्रास गाडी घोडी बसावयास आणू का या समयास तुला बाळा बसावया पुंडलिक वदे तयासी झाली पाहिजे पायीच वारी उठत बसत कसे तरी जाऊ चला शेगावा मध्येच मृत्यू आल्यास शव तरी ते
ने शेगावास नको करू शोकास हेच आता सांगणे. बसत उठत पुंडलिक आला किती कष्टे शेगावा, पाहून स्वामी समर्थाला घातले त्याने दंडवत. तो समर्थानी माव केली एका हाताने दाबिली काख त्यानीच आपुली अति जोर करोनिया. आणि केले मधुरोत्तर पुंडलिका तुझे गडांतर, टाळले आता तिळभर चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वदता क्षणी पुंडलिकाची गाठ जाणी, गेली जागच्या जागी चिरोणी ताप तोही उतरला. कंप अशक्ततेने राहिला देह कारणे, करी पुंडलिकाच्या मातेने आणिला नैवेद्य वाढून. घास त्या नैवेद्यांचे समर्थे घेता दोन साचे, कापरे ते पुंडलिकाचे गेले बंद होऊन या. पुंडलिक झाला पूर्ववत, अशक्तता राहिली किंचित, हे गुरु भक्तीचे फळ त्या सत्य, उघडा डोळे अंधानो. गुरु योग्य असल्यावरी वायान जाई सेवा खरी, कामधेनू आपल्या घरी कान इच्छा पुरतील. सांगा करुण वारीला पुंडलिक गेला मुडगावाला, हे जो चरित्र वाची भला त्याचे टळेल गडांतर. संत चरित्रना कहाणी अनुभवाची खाण जाणी, मात्र अविश्वास मणी संत कथेचा न यावा हो. श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ सुखद होवो भाविका प्रत, हेच देवा मागणे. शुभम भवतु. श्रीहरी अर्पणामस्तु. इति 13 अध्याय समाप्त.